नेत्यांनी म्हणा किंवा प्रशासनाने त्याला रायगड असं नाव दिलं आणि त्या रायगडावर आता भगवा पडकले शंभीर. आपके पार्टी से प्रशांत जी बुर्ले, इनका नाम बहुत चर्चा में था कि नगर अध्यक्ष के लिए वो इलेक्शन लड़ सकते हैं, लेकिन लोगों का मानना है कि सडनली आपका नाम घोषित किया गया. की मी 2001 ते आजपर्यंत अनेक संघटनांमध्ये काम केलं, सामाजिक संघटनांमध्ये काम केलं. कहीं ना कहीं पालक मंत्री जी के करीबी हो, इसलिए आपको टिकट दी गई है. पंकज भाऊचा जवळचा असल्यामुळे दिली गेली असं भारतीय जनता पार्टी होत नाही. आपकी पार्टी के काफी लोग ये चीज से नाराज है कि आपको नगर अध्यक्ष की टिकट दी. पालकमंत्र्यांच्या मी अत्यंत जवळचा आहे, यात काही दुमत नाही. कार्यकर्ता है जो नाखुश है, वो आपको सपोर्ट करेंगे इस इलेक्शन में. प्रत्येक नेत्याच्या जवळचा कोणी ना कोणी असतोच, परंतु त्याच्यामध्ये त्याची क्षमता, पात्रता, गुणवत्ता या देखील गोष्टीचा विचार केला जातो आणि तो माझ्या बाबतीत केला असेल असं मला वाटते, केलाच आहे. नमस्कार, मैं प्रिया ओझा और आप देख रहे हैं तहलका वर्धा न्यूज. जैसे कि आप सब जानते ही हैं कि वर्धा में नगर परिषद के इलेक्शन की तैयारियां शुरू है और सभी पार्टियों ने अपने नगर अध्यक्ष के उम्मीदवारों की घोषणा कर दी है. आज हम बात करेंगे भारतीय जनता पार्टी के नगर अध्यक्ष के उम्मीदवार नीलेश जी कीटे से. आपको बता दें, नीलेश कीटे इससे पहले 5 साल नगर सेवक के तौर पे भी काम कर चुके हैं और वे कामगार सभापति भी रह चुके हैं. साथ ही वर्तमान में वे भारतीय जनता पार्टी के शहर अध्यक्ष के तौर पे काम कर रहे हैं. नीलेश जी, आपका स्वागत है. धन्यवाद. भाजपा आपको एक युवा नेता के रूप में पेश कर रही है. बघा, भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली माझ्या कार्याकडे पाहून आणि माझं जे काम आहे, मी गेल्या 20-22 वर्षापासून या शहरामध्ये समाजकारणात, राजकारणात सक्रिय आहे. अनेक संघटनांसोबत मी काम केलेलं आहे. आधी सामाजिक संघटनांमध्ये काम करायचो, त्याच्यानंतर मी काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून 11 वर्ष काम केलं आणि त्यानंतर आमचे नेते आदरणीय दत्ताजी मेघे साहेब आणि डॉक्टर पंकजी भोयर साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या मला पक्षाने दिल्या. त्यामध्ये मी पक्षात प्रवेश केल्या लगेच मला वर्धा जिल्हा युवा मोर्चाचं महामंत्री करण्यात आलं. ही पण जबाबदारी मी एकदम व्यवस्थितरित्या पार पडली. संघटनेमध्ये वेळ दिला, संघटनात्मक गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालो आणि कार्यक्रम राबवले. तसेच त्यानंतर मी भारतीय जनता पार्टीच्या वर्धा शहरामध्ये शहर महामंत्री म्हणून काम केलं. त्यानंतर काही कालावधीनंतर मला वर्धा विधानसभा प्रमुख हे पद देण्यात आलं. ती देखील जबाबदारी मी अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडली आणि आता सध्या मी भारतीय जनता पार्टीचा वर्धा शहराचा अध्यक्ष आहे. वर्धा शहराचा अध्यक्ष असताना मी मागील 1-1.5 वर्षापासून जे काम करतोय संघटन मजबूत करण्याचं, पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत कशी होईल याचा प्रयत्न माझा असतो. आणि पक्षाने मला जी उमेदवारी दिली ती मी सक्षम उमेदवार आहे असं त्या पक्षाने मला समजून दिलं असेल, म्हणजे जबाबदारी पक्षाने मला या दृष्टीने जबाबदारी दिलेली आहे. आणि आमचे नेते असतील आदरणीय डॉक्टर पंकजी भोयर यांच्या मी जवळचा जरी असलो तरी पक्ष कामामध्ये किंवा त्यांनी दिलेल्या जबाबदारीमध्ये कुठेही कमी पडलो नाही. राहिला उमेदवारी मलाच पंकज भाऊचा जवळचा असल्यामुळे दिली गेली असं भारतीय जनता पार्टी होत नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय वरिष्ठ नेते असतील, सामूहिकरित्या निर्णय घेऊनच इथे उमेदवारी जाहीर केल्या जाते. आणि माझ्या कार्याकडे पाहून आणि जे सर्वे झाले असतील, पक्षांतर्गत काही वरिष्ठ नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊनच मला उमेदवारी दिली असं माझं म्हणणं आहे. दिलीप जी, इससे पहले आप 5 साल नगर सेवक रह चुके हो, तो उन वर्षों में आप लोगों के बीच कितना रहे हो और आपने लोगों के लिए क्या कार्य किया है? ये मैं 2016 में मैं पहली बार चुन के आया हूँ. 2016 में जब आम चुनाव हुए थे, चुनाव में सबसे ज़्यादा वोट लेके मैं मेरे वार्ड से चुन के आया हूँ और चुन के आने के बाद जो काम मैंने किया, जैसे विकास निधि लाया हूँ, बहुत बड़े पैमाने पे विकास निधि लाया हूँ. उसके बाद में जो भी नागरिकों के प्रश्न थे, सबके वो प्रॉब्लम जो थे, वो प्रॉब्लम छोड़ने के लिए मैंने बहुत सारे प्रयास किए. नीलेश जी, वर्धा में कचरा प्रबंधक और तिलक मार्केट का जो है इशू हमेशा उठते रहे हैं. अगर आप चुनकर आते हो तो इन मुद्दों को कैसे सॉल्व करोगे? नाही, बघा, वर्धा शहरामध्ये गेल्या 2014 पासून जो आदरणीय मोदीजींचं सरकार या देशामध्ये आलं, राज्यात आलं,
आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पार्टीच्या शासन काळामध्ये स्वच्छता मोहिमेवर जास्त मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. आमच्या इथे वर्धा शहरामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणात आली, परंतु मुख्य समस्या ही कचऱ्याचीच आहे. कचऱ्याची आणि पाण्याचं नियोजन. आमच्या महिलांना अवेळी येणाऱ्या नळ पाणी पुरवठा जो होतो तो पाणी पुरवठा थोडा त्रासदायक आहे. कधी 4 वाजता आमच्या आई बहिणींना महिलांना 4 वाजता नळ आला की पाणी भरावं लागतं. कोणी ड्युटी करणाऱ्या महिला आहे, कामावर जाणाऱ्या आमच्या गोरगरीब महिला आहे, त्यांना ही वेळ अत्यंत त्रासदायक चुकीची आहे. म्हणून आमचा हा प्रयत्न असेल की येणाऱ्या काळामध्ये 24/7 पाणी पुरवठा योजना उपलब्ध करून द्यायची आणि या महिला भगिनींना दिलासा द्यायचा. आणि कचऱ्याचं नियोजन आणखी चांगल्या पद्धतीने व्हावं, जेणेकरून खरी अडचण कचऱ्याची आहे, समस्या जी आहे ती कचऱ्याचीच आहे. 2021 आमच्या सरकारमध्ये 2014 पासून 2016 पासून घंटागाड्यांचं नियोजन व्यवस्थितरित्या आम्हाला घंटागाड्या उपलब्ध झाल्या नगर परिषदला. आणि त्याच्यानंतर घरोघरी कचऱ्याच्या गाड्या म्हणजे घंटागाड्या जायला लागल्या आणि कचऱ्याचं संकलन व्हायला लागलं. त्यापूर्वी जे काही सरकार होते ते शहरामध्ये फक्त कचऱ्याचे ढोले राहायचे आणि नागरिक तिथे त्या ढोल्यामध्ये कचरा टाकून द्यायचा, तिथे घाण व्हायची. परंतु आमच्या नगर परिषदमध्ये आमची सत्ता आल्यानंतर आम्ही लगेच घंटागाड्यांचं नियोजन केलं. घरोघरी घंटागाड्या जायला लागल्या. त्यासोबतच चांगलं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं. परंतु 2021 आमचा कार्यकाळ संपला नगर परिषद आणि ते प्रशासक बसलं. प्रशासक बसल्यामुळे प्रशासनावर कुठलाही दबाव नसल्यामुळे, स्थानिक नगरसेवकांचा नगराध्यक्षांचा दबाव नसल्यामुळे थोडाफार निष्काळजीपणा झाला आणि नियोजन थोडंसं बिघडलं. परंतु येणाऱ्या काळात आमची सत्ता आता आली तर आम्ही त्याचं व्यवस्थित नियोजन करू. जी उम्मीदवारों की घोषणा से पहले आपके पार्टी से प्रशांत जी बुर्ले, इनका नाम बहुत चर्चा में था कि नगर अध्यक्ष के लिए वो इलेक्शन लड़ सकते हैं, लेकिन लोगों का मानना है कि सडनली आपका नाम घोषित किया गया, तो इस पे आप क्या कहेंगे? नाही, असं काही नाही आहे. अनेक उमेदवार इच्छुक होते. आमचे नगर परिषदेमध्ये गेल्या 35 वर्षापासून काम करणारे प्रदीपसिंग ठाकूर असतील, प्रशांतजी बुर्ले, ते देखील फार जुने पक्षाचे कार्यकर्ते आहे. त्यांचं देखील या शहरामध्ये चांगलं काम आहे. पक्ष वाढवण्यात त्यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. सोबतच निलेश कोळेकर असतील आमचे, त्याच्यानंतर शेराजी भाटिया, अनेक उमेदवार होते. आणि या सगळ्या उमेदवारांची शहरात मागील 2, 4, 5, 6 महिन्यापासून चर्चा होती की यापैकी कोणाला तरी तिकीट मिळेल. आणि प्रत्येकाला आपला अधिकार असतो की आपण तिकीट मागितली पाहिजे. प्रत्येकाची इच्छा असते, कारण प्रत्येकजण पक्षाचं काम करतो, पक्षाला वाढवण्याचं काम करतो. परंतु वरिष्ठ नेत्यांनी योग्य उमेदवाराची निवड करताना सर्वांचं मत या ठिकाणी घेतलेलं आहे. खालील आपले बूथप्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, आजी माजी नगरसेवक, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील किंवा वरिष्ठ पातळीवरती जे आमचे राज्यस्तरावरचे नेते असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर पक्षांतर्गत जो सर्वे झाला त्या सर्वेला देखील यात त्यांनी महत्त्व दिलं असेल असं मला वाटते. आणि शहरातून अनेक कार्यकर्ते असतील, सामाजिक संघटना, अनेक कार्यकर्ते असतील आणि समाजातील वेगवेगळे लोक असतील, यांनी देखील मला उमेदवारी मिळावी अशी पक्षाकडे मागणी केली होती. आणि त्याचाच विचार करून पक्षाने मला उमेदवारी दिली. आदरणीय देवेंद्र फडणवीसजी असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, पालकमंत्री आदरणीय डॉक्टर पंकजी भोयर, रामदासजी तडससाहेब, सुरेश भाऊ वाघमारे, या सगळ्यांकडे मी विनंती केली होती की मला देखील आपण संधी द्यावी. आणि त्यांनी माझा विचार करून मला उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. नीलेश जी, उम्मीदवारी घोषित होने से पहले आपके पार्टी से कई लोग मतलब इच्छुक उम्मीदवार थे, चाहे वो नगर सेवक के तौर पे हो या नगर अध्यक्ष के तौर पर, लेकिन उनको पार्टी से टिकट न मिलने की वजह से उन्होंने जो दूसरी मतलब राजनीतिक पार्टियां हैं उसमें समावेश लिया है और वो दूसरे पार्टियों से लड़ रहे हैं, तो उनके लिए आप क्या कहना चाहोगे? ऐसा बहुत कम जगह हुआ है. असं अनेक म्हणजे फार कमी ठिकाणी असं झालेलं आहे. आणि जे लोक गेले तर त्यांना थोडी आम्ही प्रयत्न केला की त्यांनी आपल्या पक्षातच राहावं. आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये जो मान सन्मान मिळतो तो इतर कुठल्याही पक्षात मिळत नाही. अनेक ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केलं ते, आणि काही नाराज कार्यकर्ते होते त्यांची नाराजी देखील दूर करण्यात आली. आणि असंख्य कार्यकर्ते जे भारतीय जनता पक्षाचे आहे, निष्ठावान कार्यकर्ते आहे, ते कुठेही गेलेले नाही. ते 2, 4, 5 कार्यकर्ते इकडे तिकडे गेले असतील, त्यांच्या काही महत्वाकांक्षा होत्या त्यामुळे ते सोडून गेले.
नीलेश जी, वर्धा में एक चर्चा का विषय है, काफी चर्चा हो रही है कि आपकी पार्टी के काफी लोग ये चीज से नाराज है कि आपको नगर अध्यक्ष की टिकट दी गई। तो इस पे आपका क्या कहना है? आपको लगता है कि वो जो कार्यकर्ता है जो नाखुश है वो आपको सपोर्ट करेंगे इस इलेक्शन में? नाही, अनेक भारतीय जनता पक्षामध्ये एकदा एखाद्याला उमेदवारी दिली की सगळे लोक त्याच्या पाठीशी असतात आणि कोणीही नाराज आहे असं मला वाटत नाही. एक दोन लोक नाराज असतील, पण ते देखील आता माझ्यासोबत आलेले आहे, प्रचाराला लागलेले आहे आणि आम्ही सर्व मिळून एकत्रित काम करून या भारतीय जनता पार्टीची सत्ता या वर्धा नगर परिषदमध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. नीलेश जी, एक और चर्चा का विषय है कि वर्धा के जो लोग हैं उनमें ये चर्चा हो रही है कि आप कहीं ना कहीं पालक मंत्री जी के करीबी हो, इसलिए आपको टिकट दी गई है। इस पे आपका क्या कहना है? नाही, पालकमंत्र्यांच्या मी अत्यंत जवळचा आहे, यात काही दुमत नाही. परंतु पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या, पालकमंत्र्यांनी दिलेलं नियोजन आणि जनतेची कामे करण्यात मी कुठेही कमी पडलेलो नाही. मी देखील यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलंय की मी 2001 ते आजपर्यंत अनेक संघटनांमध्ये काम केलं, सामाजिक संघटनांमध्ये काम केलं, पक्षामध्ये काम केलं, भारतीय जनता पक्षामध्ये देखील मी सक्रिय आहे आणि वर्धा शहरात भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून देखील मी संघटनेवर भर देतोय. आणि कोणी म्हणत, आता कोणाच्या जवळचं असणं हा काही विषय नाही आहे. म्हणजे कोणी ना कोणी प्रत्येक नेत्याच्या जवळचा कोणी ना कोणी असतोच, परंतु त्याच्यामध्ये त्याची क्षमता, पात्रता, गुणवत्ता या देखील गोष्टीचा विचार केला जातो आणि तो माझ्या बाबतीत केला असेल असं मला वाटते. नीलेश जी, 2021 में कार्यकाल खत्म होने के बाद आपकी पार्टी के कार्यकर्ता, नेता या आपकी पार्टी से जो नगर सेवक थे वे कितने सक्रिय थे? देखिए, आपल्याला माहित आहे की 2021ला आमचा कार्यकाळ संपला, प्रशासक काळ होता, परंतु भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. त्याच्यानंतर आमचे आमदार, स्थानिक आमदार होते. आमदारांच्या माध्यमातून आमचे जे नगरसेवक आहे त्यांना काम करण्यासाठी बळ मिळालं. आम्हाला कुठेही निधीची कमतरता पडली नाही, केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून, आणि कुठल्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला सक्रिय दिसले नाही. परंतु भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचे 26 नगरसेवक 2021 पासून ते आज इलेक्शन लागण्यापर्यंत अनेक कामांमध्ये, जनतेच्या सेवेमध्ये आपापल्या वार्डामध्ये सक्रिय होते. आणि कुणालाही असं वाटलं नाही की ते माजी नगरसेवक झाले. जनता देखील त्यांना नगरसेवक असल्यासारखेच कामं सांगायचे आणि कामं सातत्याने ते सुरू होते. नीलेश जी, इस बार जो वर्धा की जनता है ये भारतीय जनता पार्टी को लेकर एक अलग नजरिए से देख रही है। उनका कहना यह है कि पार्टी के जो पहले से कार्यकर्ता रह चुके हैं, इस बार उनको टिकट न देते हुए जो कांग्रेस के या अन्य पार्टी के जो कार्यकर्ता रह चुके हैं, इस बार नगर सेवक की भी उन लोगों को टिकट दी गई है। तो इस पे आप क्या कहेंगे? नाही, असं बऱ्याच ठिकाणी झालेलं नाही आहे. काही 2-4 ठिकाणी त्या काही उमेदवार जे आहे, आपल्याला सत्ता बसवायची असेल, भारतीय जनता पार्टीचं सरकार या नगर परिषदमध्ये आणायचं असेल तर सक्षम उमेदवारांची निवड सर्व आमच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली. त्यात 1-2 कार्यकर्त्यांना वर अन्याय झाला, परंतु त्यांचा देखील भविष्यात कुठेतरी सन्मान होईल, त्यांना न्याय मिळेल. अच्छा नीलेश जी, एक बात बताइए कि वर्धा की जो जनता है ये आपका जो नाम है नीलेश कीटे, इस नाम को देखकर वोट करेंगी या फिर आपको पार्टी को देखकर वोट करेंगे? नाही, बघा, गेल्या 10 ते 15 म्हणजे 11 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार इथे आहे आणि 11 वर्षात जी कामं झालेली आहे, जी कामं या एवढ्या मागच्या 30-40 वर्षात कधी झाली नाही आणि लोक बघत आहे की कामं झालेली आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर, भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून लोक आम्हाला मतदान करतील आणि मोठ्या प्रमाणात विजयी करतील. नीलेश जी, आपको क्या लगता है इस इलेक्शन में कितने % आपके नगर सेवक चुनकर आएंगे? हे बघा, भारतीय जनता पक्ष हाच असा पक्ष आहे या वर्धा शहरामध्ये निवडणूक लढवून राहिला आहे की आमचे 40+ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, असे 41 उमेदवार, अत्यंत सक्षम उमेदवार आम्ही या नगर परिषदमध्ये सक्षम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. इतर कुठल्याही पक्षाचे पूर्ण उमेदवार देखील उभे नाही आहे. समोर विरोधी पक्षाचे जे काही विरोधी 3-4 महत्वाचे पक्ष असतील
त्या विरोधी पक्षांचे 40 उमेदवार देखील त्यांना सापडलेले नाही आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचं वातावरण या शहरामध्ये चांगलं आहे. सक्षम उमेदवार, जनाधार असलेले उमेदवार आहे, ते मोठ्या प्रमाणात निवडून येईल. आणि जास्तीत जास्त नगरसेवक मागील वर्षीपेक्षा म्हणजे मागच्या इलेक्शनमध्ये जेवढे निवडून आले त्यापेक्षा अधिक उमेदवार आमचे निवडून आले. अंत में आप वर्धा की जनता से क्या कहना चाहोगे? वर्धेतील जनतेला मी हे सांगतो की भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात आहे. आणि वर्धा नगर परिषदच्या ज्या उत्पन्नाच्या मर्यादा आहे, काही मर्यादा आहे, त्या पलीकडे नगर परिषद जाऊन विकास कामे करू शकत नाही. आणि नगर परिषदेला राज्य सरकारच्या निधीवर, केंद्र सरकारच्या निधीवरच अवलंबून राहावं लागतं. आणि त्यासाठी आम्हाला पालकमंत्री लाभले आहे. शासनात एक चांगले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आम्हाला या जिल्ह्यामध्ये लाभलेले आहे. आणि त्यांच्यामुळे विकास कामांसाठी निधी आणणे आजपर्यंत तर आणलेल्याचं, पण यापुढे अधिक निधी कसा आणता येईल त्यासाठी पंकजी भोयर यांच्या माध्यमातून आपण या शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणू. आणि या वर्धा शहरातील जनता ही अत्यंत सुजाण आहे. आणखी वर्धा शहराला 5-10 वर्ष मागे घेऊन जाणार नाही असं मला वाटते. आणि भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन या शहराच्या विकासाला चालना देण्याकरता भारतीय जनता पक्षालाच ते बहुमत देतील. आणि आमची सत्ता या वर्धा नगर परिषद बसेल. आणि ही जी आमची वर्धा शहरामध्ये नगर परिषदची इमारत झाली, त्या इमारतीवर रायगड, आम्ही त्याला आमच्या सर्व नेत्यांनी म्हणा किंवा प्रशासनाने त्याला रायगड असं नाव दिलं. आणि त्या रायगडावर आमचा भगवा फडकले शामिल. तो ये थे भारतीय जनता पार्टी के नगर अध्यक्ष के उम्मीदवार। आप सब बने रहे तहलका वर्धा के साथ। धन्यवाद। धन्यवाद.